नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जो इम्पॉर्टंट पार्ट असतो आपला जॉग्रफीतला मॅपिंग तो आपण बघणार आहोत. ठीक आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट. माझं नाव आहे रविराज घाटे आणि या लेक्चरसाठी मी फक्त जे आपला उत्तर भारत आहे आणि उत्तर ईशान्य भारत आहे याच्यामधल्या जे माउंटेन रेंजेस आणि जे हिल्स आहेत त्या फक्त मी डिस्कस करणार आहे. मी एक सजेस्ट करेल, तुमच्याकडे जो ॲटलस आहे तो तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि जसं जसं मी सांगेल तशाच लगेच त्या ज्या नोटेशन्स असतील, जे आपली माहिती असेल ती त्याच्यामध्ये नोट डाऊन करून घ्या. एक तर हायलाईट करा, सो दॅट या व्हिडिओमधून तुम्ही जास्तीत जास्त गोष्टी तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकाल. ओके, सो सी, सर्वात आधी आपण जम्मू काश्मीरमधला दॅट इज आपला सगळ्यात महत्त्वाचा हिमालया त्याच्याकडे बघूया. सी, सर्वात आधी येते इथे काराकोरम रेंज. काराकोरम रेंज नंतर असते लडाख रेंज आणि लडाख नंतर असते आपली झास्कर रेंज. ठीक आहे, लक्षात ठेवा, काराकोरम, लडाख आणि त्यानंतर आहे आपली झास्कर रेंज. झास्कर नंतर सध्यासाठी आपण डायरेक्ट खाली येऊया. इथे बघा, इथून एक रेंज चालू होते, तिचं नाव असतं पीपी. पीपी म्हणजे काय? पीर पंजाल रेंज. पीर पंजाल रेंज आणि पीर पंजाल रेंजच्या खालती असते आपली शिवालिक रेंज. आता शिवालिकला आपण एक तर शिवालिक बोलतो किंवा धौलाधार रेंज असं सुद्धा बोलतो. आता बघा, सर्वात पहिले लेट मी फर्स्ट अपॉन टेल यू, जो हिमालय आहे ना आपला, हिमालय आपण 3 गोष्टीमध्ये डिवाइड करतो. ठीक आहे. पहिला कुठला असतो? ट्रान्स हिमालय. त्याच्यानंतर कुठला असतो? येस, कुठला? ग्रेटर हिमालय. त्याच्यानंतर कुठला असतोय? मिडल हिमालय. ठीक आहे. सो आता हे जे 3 आहेत ना, काराकोरम, लडाख आणि झास्कर, हे कशामध्ये असतात? हे आहेत ट्रान्स हिमालयामध्ये जातात. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि हे जे 2 आहेत आपले, दॅट इज पीपी आणि शिवालिक, हे 2 कशामध्ये जातात? हे जातात लेसर हिमालयाजमध्ये जातात. ठीक आहे. आणि आता ह्या दोघांच्या मधून एक मोठा आणि सगळ्यात उंच जे जातं ते काय आहे? आपला ग्रेटर हिमालय. ओके, किंवा त्याला पुढे जाऊन इथे नेपाळमध्ये जेव्हा ती जाते, इथे नेपाळमध्ये, तेव्हा त्याला महाभारत रेंज सुद्धा असं बोलतात. महाभारत रेंज. ठीक आहे. सो बघा, पुन्हा एकदा सांगतोय, काराकोरम, लडाख, झास्कर, ग्रेटर हिमालया, पीर पंजाल आणि ही कुठली आहे? आपली शिवालिक रेंज. ग्रेटर हिमालयाची हाईट सगळ्यात मोठी आहे. इन एन ॲव्हरेज जर त्याची हाईट पकडली तर ती 8,000 मीटर आपण पकडतो. याच्यामध्ये म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये जे एकूण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये जे एकूण 14 हायेस्ट पिक्स आहेत, जे 14 हायेस्ट माउंटन्स आहेत, त्याच्यापैकी जे 10 आहेत ते आपल्या हिमालयामध्ये आहेत. सो हिमालयामध्ये बघण्यासारखं एवढंच होतं. याच्यावर क्वेश्चन्स कसे विचारू शकतात? हे तुम्हाला उतरत्या क्रमात किंवा चढत्या क्रमात लावायला लावू शकतात, म्हणजे नदन साईड टू सदन साईड लावायला लावू शकतात. ठीक आहे. सो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर इथे एक महत्त्वाची रेंज येते, ती आहे, ती ऑलमोस्ट गुजरातमधून चालू होते आणि ते गुजरातमधून चालू होते, दिल्लीपर्यंत जाते आणि राजस्थान, पंजाबमध्ये सुद्धा ती थोडी थोडी घुसते. मोस्ट ऑफ द प्रपोर्शन त्याचं कशामध्ये आहे? राजस्थानमध्ये. याला काय बोलतो आपण? कोणाला सांगता येईल? येस, अरवली रेंज. अरवली रेंज आहे आणि याच्यात सगळ्यात उंच शिखर कुठलं आहे? इथे माउंट अबू आहे ते. बरोबर? येस, राजस्थानमध्ये आहे. आणि ते नाव सी, अरवली रेंज आणि हिमालयन रेंज हे फॉर्म कसे झालेले आहेत? हिमालय रेंज हे कशामुळे फॉर्म झालेत? टेक्टॉनिक ॲक्टिव्हिटीजमुळे झालेत. म्हणजे काय झालं? आपली एक इंडियन प्लेट होती आणि वरती युरोशियन प्लेट होती, हे एकमेकांवर आदळले, त्याच्यामुळे आपल्याला काय भेटलंय? हिमालय भेटलेला आहे. आता हिमालय हे कुठले पर्वत आहे? तर हे वली पर्वत आहेत. इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर हे कुठले आहेत? फोल्ड माउंटन्स आहेत. सिमिलरली अरवली जे पर्वत आहेत हे ब्लॉक माउंटन नाही आहेत. ठीक आहे, ठोकळा पर्वत नाही आहेत, हे सुद्धा वली पर्वतच आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर अरवली पर्वत हे खूप जुने आहेत, हिमालयापेक्षा खूप जुने आहेत. असं म्हणतात की अरवलीची हाईट हिमालयापेक्षा खूप जास्त होती, पण जसे जसे दिवस आणि वर्ष गेले तसं तसं अरवलीचं इरोजन होत गेलं, अरवलीची हाईट कमी कमी होत गेली आणि त्याच्यामुळे आता जो अरवली दिसतो आहे तो आता एवढा उरलेला आहे. सो उद्या जाऊन काही पर्टिक्युलर सेंचुरीज नंतर हिमालयसुद्धा अरवली एवढा छोटा झालेला दिसेल आपल्याला. सो याच्यामध्ये ह्या नदन इंडियाच्या पार्टमध्ये एवढे आपले महत्त्वाचे होते. सो गोईंग नेक्स्ट, आता आपण या साईडला जाऊया, दॅट इज नॉर्थ ईस्टर्न हिमालयाजमध्ये. आता नॉर्थ ईस्टर्न हिमालयाजमध्ये एक महत्त्वाचे भरपूर आहेत तसे, आणि हा पार्ट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा महत्त्वाचा असतो, कारण आता ह्या एरियातले विचारून झालेले आहेत आणि ह्या
नॉर्थ ईस्टर्न एरियाचा बाकी आहे, म्हणून आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने जे एक्झामिनर्स आहेत ते इकडे जात आहेत. बरे, सो चलो लेट्स सी. आपण सुरुवात करूया नॉर्थ ईस्टर्न हिमालयासाठी. सी, इथे आहे सिक्कीम. सिक्कीममध्ये इथे दार्जिलिंग, मग इथे आपल्याला काय भेटते, एक दार्जिलिंग हिल्स. दार्जिलिंग हिल्स इथे बघायला भेटते. हा आहे आपला अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशमध्ये बघा इथे आहे डी. डी स्टँड्स फॉर डाफला. डाफला हिल, मिरी हिल, त्यानंतर आहेत अबोर हिल, त्याच्यानंतर आहेत मिश्मी हिल्स. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे, मिश्मी हिल्स. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की आपली जी ब्रह्मपुत्रा येते, ज्याला चायनामध्ये सी कसं आहे की नेमकं की अरुणाचल प्रदेशमध्ये जेव्हा ती येते तेव्हा तिला दिबांग रिव्हर बोलतात. अरुणाचल प्रदेशमध्ये जेव्हा ती येते तेव्हा तिला दिबांग रिव्हर बोलतात. आणि जेव्हा ती इथे आसाममधून जाते तेव्हा तिला ब्रह्मपुत्रा नाव भेटतं. जेव्हा ती दिबांग रिव्हर असते तेव्हा तिचा व्हॉल्यूम पाणी जरा कमी असतं, पण जसं जसं हळूहळू वेगवेगळ्या नद्या येऊन मिळतात तसं तसं तिला मग ब्रह्मपुत्र नाव भेटत जात आहे. बघा इथे आहे दिबांग, आणि इथून एक नदी येते आहे, तिचं नाव आहे लोहित. जेव्हा आपण नद्यांबद्दल बघू तेव्हा तर बघूच आपण, पण सध्या तरी लक्षात ठेवा लोहित. लोहित पण इंडियामधून जनरेट होत नाही, ती बाहेरून जनरेट होते. आणि ही कुठून जनरेट होते तुम्हाला माहिती आहे, याला काय बोलतात इंग्लिशमध्ये, चायनामध्ये स्टँगपो. स्टँगपो रिव्हर कुठून आपल्याला भेटते आहे, येस, मानसरोवर लेकच्या थोडासा शेजारून आपल्याला भेटते आहे. बरं, आपण हिल्सबद्दल बोलतोय. बघा ही कुठली आहे, दार्जिलिंग हिल्स. ही डी फॉर डाफला. त्यानंतर मिरी, ठीक आहे, मिरजकर लक्षात ठेवा, मिरी, अबोर, आणि त्याच्यानंतर ही कुठली आहे, मिश्मी आहे हे. बरं, अबोर आणि मिश्मी या दोघांच्या मधून काय येते आपल्याला, दिबांग रिव्हर बघायला भेटते. थोडक्यात तुम्ही ही पण म्हणू शकता त्याला ब्रह्मपुत्राही म्हणू शकतात तसं म्हणायचं झालं तर, पण ब्रह्मपुत्रा तिला इथून म्हणतात जिथे लोहित आणि दिबांग एकत्र येते. बरं, आता इथे थोडं खाली येऊया. इथे बघा अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या बॉर्डरवर आपल्या इथे पतकाई बूम बघायला भेटते. पतकाई बूम इथे मग आहे नागालँड, म्हणून इथे मग आपल्याला नागा हिल्स बघायला भेटते. नागा हिल्स नंतर जेव्हा आपण थोडं अजून खाली जातो इथे आपले मणिपूर, तर इथे आपल्याला मणिपूर हिल्स बघायला भेटते. आता मणिपूर हिल्समध्ये 2-3 हिल्स आहेत मणिपूरमध्ये. सो मणिपूर ही जी हिल आहे हिला बोलतात ईस्ट मणिपूर हिल. ठीक आहे, हिला बोलतात ईस्ट मणिपूर हिल. आणि इथे जी आहे त्याला बोलतो आपण लायमेटॉल. नाव लक्षात ठेवा, लायमेटॉल हिल. ठीक आहे, त्याच्यानंतर मिझोरममध्ये आहे मिझो हिल्स, त्रिपुरामध्ये आहे त्रिपुरी हिल्स. ठीक आहे, हे काही जास्त लक्षात ठेवायची गरज नाही आहे. बरं, मेघालयामध्ये आहे गारो, खासी, जैंतिया. जैंतियाच्या शेजारीच इथे आहे बरेल रेंज. हे कसं लक्षात ठेवायचं मी तुम्हाला सांगेल, डोंट वरी. सध्या फक्त तुम्ही माझ्यासोबत राहा. बरं, ही आहे बरेल रेंज. बरेल रेंजच्या खालती येते बघा, आता इथे बरेल रेंजच्या इथे खालती येते बुबान. बाबा बुबा आपली बुधान मुवमेंट माहिती आहे तुम्हाला, हां, बुबान मुवमेंट असं, बुबान मुवमेंटवरून इथे लक्षात ठेवा, इथे आहे बुबान. आणि इथे थोडासा येतोय, येते पूर्वांचल, जी इथे खाली म्यानमारमध्ये जाते ना, अरानक्यन हिल्स होऊन जाते, तर ती इथे आपण काय बोलतोय, येस, पूर्वांचल हिल्स. आता हे झालंय आपली ही हिल्स होती बघा, पुन्हा एकदा सांगतोय, गारो, खासी, जैंतिया. त्यानंतर इकडे आहे पतकाई भूम, ही कुठली आहे, नागा. ही आहे मणिपुरी किंवा ईस्ट मणिपुरी. ही कुठली आहे, मिझोरम, दॅट इज मिझो हिल्स. त्रिपुरा म्हणजे त्रिपुरी हिल्स. ही कुठली आहे, लायमॅटॉल हिल. गारो, खासी, जैंतियाच्या शेजारी कुठली येते आपल्याला, बरेल रेंज. बरेलच्या खालती कुठली भेटली आपल्याला, बुधान म्हणजे कुठली, बुबान हिल्स. ठीक आहे, आता बरेलच्या वरती एक आपल्याला एक महत्वाची रेंज बघायला भेटते, त्याला आपण काय बोलतो आहे, हे बघा, बरेलच्या वरती जी रेंज आहे त्याला बोलतो आपण रेंगमा. ठीक आहे, रेंगमा, मी तुम्हाला स्पेलिंग सांगतो. येस, ही आहे रेंगमा हिल. सो रेंगमाच्या वरतून एक्झॅक्टली वाहत जाते ब्रह्मपुत्रा, आणि त्याच्यावरती तुम्हाला बघायला भेटते आहे मिखीर हिल्स. ठीक आहे, मिखीर हिल्स. हे एवढ्या महत्वाच्या इथे नद्या आहेत. आता बघा,
हा एवढा पोर्शन आहे बिहारचा, त्याच्यानंतर एवढा पोर्शन आहे आपला वेस्ट बेंगॉलचा, आणि एवढा असतोय झारखंड. झारखंडच्या इथे एक हिल आहे, त्याचं नाव आहे राजमहाल हिल. ठीक आहे, राजमहाल हिल. आता राजमहाल हिलचं महत्त्व काय, की जेव्हा आपली गंगा रिव्हर इथे वाहत येते ना, ती राजमहाल हिल्स पासून टर्न घेते. ठीक आहे, राजमहाल हिल्स पासून ती दक्षिणेकडे ती टर्न घेते, म्हणून राजमहाल हिलचं आपल्याला महत्त्व आहे. तसं राजमहाल हिल आणि राजमहाल प्लॅटेऊमध्ये आपल्याला खूप जास्त प्रमाणात खनिजं सापडतात, ते आपण नंतर बघू. सध्या फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा. आले लक्षात? बरे, आपण पटकन एकदम हे सगळ्याला एकदा कव्हर करून घेऊ, मग आपल्याला समजेल. बघा, हिमालय आपण 3 गोष्टींमध्ये डिवाइड केला: ट्रान्स हिमालय, ग्रेटर हिमालय, लेसर हिमालय. ट्रान्स हिमालयामध्ये आपल्याला काय काय बघायला भेटत आहे? काराकोरम, लडाख, झास्कर, या तिन्ही रेंज कुठे आहे? फक्त जम्मू काश्मीरमध्ये आहे. बरं, त्याच्यानंतर काय बघायला भेटते आपल्याला? मोठी ग्रेटर हिमालयन रेंज बघायला भेटते. ग्रेटर हिमालयानंतर आपल्याला काय बघायला भेटतंय? येस, पीर पंजाल रेंज. त्याच्यानंतर शिवालिक हिल्स. बरं, त्याच्यानंतर इथून गुजरातमधून काय चालू होते? अरवली हिल्स. अरवलीचं सगळ्यात मोठं हे कुठलं आहे? माउंट आबू. ठीक आहे, त्यानंतर दार्जिलिंगमध्ये या. दार्जिलिंगमध्ये काय आहे? सिक्कीममध्ये दार्जिलिंग आहे. दार्जिलिंगमध्ये आहे दार्जिलिंग हिल्स. इथे आपल्याला काय बघायला भेटतंय? कांचनजंगा. कांचनजंगाची हाईट किती आहे? 8500 मीटर. ही सगळ्यात जास्त आहे का? नाही, एव्हरेस्टची आहे. ठीक आहे, बरं, ते जाऊ द्या. दार्जिलिंग आणि दार्जिलिंग हिल्स झाली. आता इथे या. डाफला, मिरजकर, मिरी, आली, अबोर, मिश्री. ठीक आहे, इथे काय बोलतो आपण? मिश्रीला लक्षात ठेवा, मग तुम्हाला मिश्मी हा शब्द लक्षात राहील. ठीक आहे, डाफला, इथे काय? मिरी, अबोर, मिश्मी. इथून एक रिव्हर येते, कुठली येते? दिबांग रिव्हर. दिबांगला इथे येऊन कोण भेटतं आहे? लोहित रिव्हर. मग इथे तिचं काय नाव होत आहे? ब्रह्मपुत्रा रिव्हर. व्हेरी गुड. इथे काय आहे? पतकाईबूम. ठीक आहे, पतकाईबूमच्या खालती काय आहे? नागा हिल्स. नागाच्या इथे काय आहे? ईस्ट मणिपुरी. ईस्ट मणिपुरीच्या खालती कुठलं स्टेट आहे इथे? राज्य कुठलं इथं? त्या राज्यावरून तुम्हाला समजेल इथे काय आहे. कुठलं राज्य आहे? मिझोरम. सो इथे काय येईल मग? मिझो हिल्स. इथे कुठलं आहे? त्रिपुरा, म्हणजे त्रिपुरी हिल्स. बरं, गारो, खासी, जैंतिया हे विसरायचं काही कामच नाही. जैंतिया शेजारी कोणते येत आहे आपल्याला? बरेलच्या खालती काय येत आहे? बुदान म्हणजे काय? बुबान हिल्स. बुबान हिल्सच्या इथे काय येते मग आपल्याला? पूर्वांचल. म्यानमारमध्ये जे जाऊन काय होत आहे? अरनक्किन हिल्समध्ये ती कन्वर्ट होते. बरं, आता फक्त 2च राहिल्या आपल्या. ही कुठली आहे? मी तुम्हाला नाव लिहून दिलेलं. इथे कुठली आहे? रेंगमाच्या वरती कुठली आहे? मिहीर. बरोबर, रेंगमा, त्यानंतर मिहीर, आणि मिहीर आणि रेंगमाच्या मधून कोण जात आहे? ब्रह्मपुत्रा जाते आहे. बरोबर. त्यानंतर इथे काय आहे? राजमहालचा सिग्निफिकन्स काय? जेव्हा गंगा नदी येते ती इथून टर्न घेते आहे, एवढा याचा सिग्निफिकन्स आहे. ठीक आहे, ओके मित्रांनो. सो माउंटेनचा जे मॅपिंगचा, हिल्स आणि माउंटेनच्या मॅपिंगचा आज आपण पहिला पार्ट कव्हर केला. नेक्स्ट याच्यानंतर आपण कव्हर करू. थँक्यू.